हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्व याबद्दलची माहिती अभ्यास आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे व्हायटल अमाइन्स मीन्स व्हिटॅमिन्स, ज्याला आपण जीवनसत्व असं म्हणतो आहे. जीवनसत्वाचे दोन प्रकार असतात. एक आहे there are two types of vitamins, water soluble and fat soluble. वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि फॅट सोल्युबलचा अर्थ होतो स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी जीवनसत्व. मग वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते आहे, तर ते आहे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी, ज्याला जीवनसत्व ब समूह आणि जीवनसत्व क हे वॉटर सोल्युबल आहे, पाण्यात विरघळणारे आहेत. तर जीवनसत्व व्हिटॅमिन ए डी ई के, जीवनसत्व अ ड ई आणि के जीवनसत्व जे आहे हे फॅट सोल्युबल आहे. सो डिअर स्टुडंट, वी लर्न इन दिस vitamins are two types, water soluble and fat soluble. Water soluble vitamins are two: vitamin B complex and vitamin C. Fat soluble vitamins are vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K. So dear student, we learn in this PPT vitamins means what are vitamins. Vitamins are compounds found in food that help to regulate body processes. There are two types of vitamins, water soluble and fat soluble. मित्रांनो, आताच आपण बघितलं जीवनसत्व हे अत्यंत महत्त्वाचे असे संयुग पदार्थ आहे, जे आपल्याला अन्न पदार्थामध्ये मिळतं आणि ज्यामुळं आपल्या शरीरातील जीवन प्रक्रिया सुरळीत चालण्याकरिता मदत होते आहे. दोन प्रकारचे जीवनसत्व आहे: वॉटर सोल्युबल पाण्यात विरघळणारे आणि स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे जीवनसत्व. Water soluble means they can dissolve in water and pass easily into the bloodstream during digestion. The body doesn't store these vitamins, only unused amounts are removed by the kidneys. आपल्याला हे माहिती असेल की पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व हे पाण्यात विरघळतात आणि सहज आपल्या रक्तामध्ये मिसळतात ज्यावेळेस अन्नपचन प्रक्रिया होत असते. आणि हे जीवनसत्व म्हणजेच वॉटर सोल्युबल जे जीवनसत्व आहे व्हिटॅमिन बी आणि सी व्हिटॅमिन, हे आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही आहे, साठवून ठेवल्या जात नाही आहे. जे उपयोगी जीवनसत्व नसतात ते किडनीच्याद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जातं. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते आहे? व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड अँड व्हिटॅमिन बी. ओके. Fat soluble vitamins are stored in body fat for later use. If consumed in large amount, these vitamins can build up in the vitamins include in the body to point where they become harmful. आपल्याला माहिती असेल फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात ते आपल्या बॉडी फॅटमध्ये राहतात आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो आणि हे जे विटॅमिन्स असतात हे आपल्याला हार्मफुल ठरू शकतात. जास्त जर प्रमाण असलं या फॅट सोल्युबल व्हिटॅमिनचं ते धोकादायक पण असू शकतात. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण आत्ताच बघितले आहे, व्हिटॅमिन ए डी ई आणि के. त्यानंतर आपण या ठिकाणी तुलना करूया काय वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स अँड फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे. सोल्युबिलिटी इन फॅट, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर नॉट सोल्युबल. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व पाण्यात ते विरघळतात, ते स्निग्ध पदार्थामध्ये विरघळत नाही. वॉटर सोल्युबिलिटी नॉट सोल्युबल आहे फॅटची आणि वॉटर सोल्युबल जे आहे वॉटर सोल्युबिलिटी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचे ते सोल्युबल असतं म्हणजे विरघळणारे असतात. ॲब्सॉर्प्शन फॅट सोल्युबल विटॅमिन्स अलॉंग विथ द लिपिड रिक्वायर्ड बाईल सॉल्ट्स. Absorptions are simple process in water soluble vitamins. Carrier proteins are present in fat soluble and no carrier proteins in water soluble vitamins. Water soluble fat soluble vitamins store in liver
आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन हे कुठं साठवल्या जात नाही आहे. देअर वेर नो स्टोरेज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स इन अवर बॉडी बट फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर स्टोअर्ड इन लिव्हर. हे लक्षात घ्यायचं आहे की फॅट सोल्युबल विटॅमिन जे असतात ते आपल्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये स्टोअर केल्या जाते, साठवल्या जाते. एक्सक्रिशन जे असते फॅट सोल्युबलचं एक्सक्रिटेट होत नाही, ते बॉडीमध्ये स्टोअर्ड होतं आहे. तर वॉटर सोल्युबल जे असतं त्यांचं एक्सक्रिशन होते, म्हणजे किडनीच्याद्वारे ते शरीराच्या बाहेर जास्तचे जे व्हिटॅमिन्स असतात ते एक्सक्रीट केल्या जाते, बाहेर टाकले जाते. मग फॅट सोल्युबलचं जे डिफिशियन्सी असते, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता जर असतं, मॅनिफेस्ट ओनली व्हेन स्टोअर्स आर डिप्लिटेड. जर कमी झालं स्टोअर तर त्याची डिफिशियन्सी होते. मग याचं वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात मॅनिफेस्ट रॅपिडली ॲज देअर इज नो स्टोअर. टॉक्झिसिटी काय असते फॅट सोल्युबल व्हिटॅमिनची, तर म्हणजे विषारी गुणधर्म जे असतात हायपर व्हिटॅमिनोसिस मे रिझल्ट. म्हणजे जास्त जर प्रमाण झालं फॅट सोल्युबल व्हिटॅमिनचं तर हायपर व्हिटॅमिनोसिस, अतिरिक्त व्हिटॅमिन्समुळं आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. पण व्हिटॅमिन जे वॉटर सोल्युबल आहे अनलाईक लिसिस एक्सेस इज एक्रिटेड, बाहेर शरीराच्या बाहेर किडनीद्वारे बाहेर टाकल्यामुळं वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड हे जास्त जरी झालं तरी त्याचे काही वाईट परिणाम आपल्या बॉडीवर होत नाही आहे. ट्रीटमेंट ऑफ डिफिशियन्सी ऑफ फॅट सोल्युबल सिंगल लार्ज डोजेस मे प्रिव्हेंट डिफिशियन्सी. मग अशा वेळेस कमतरता जर झाली तर आपल्याला फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स घेता येत आहे. आणि जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे रेग्युलर डायटरी सप्लाय इज रिक्वायर्ड. आणि म्हणूनच दररोजच्या जीवनामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जे जीवनसत्व असतात ते रोजचं जीवनामध्ये आपण जे आहार असतो आपला योग्य आहार ते त्यामधून आपल्याला मिळत असते. मग फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते आहे, ए, डी, ई, के लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मेजर व्हिटॅमिन्स आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन ए, डी, ई, के. आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे बी आणि सी. हे आपण दोन याचा सोल्युबिलिटीचा प्रमाणानुसार व्हिटॅमिन फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण जे आत्ताच बघितलं होतं मित्रांनो की व्हिटॅमिन्स हे दोन प्रकारचे असतात, वॉटर सोल्युबल अँड फॅट सोल्युबल. मग व्हॉट आर द वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स? वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आर व्हिटॅमिन बी ग्रुप, त्याला बी कॉम्प्लेक्स म्हणतो आहे आपण, आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन क आणि व्हिटॅमिन ब हा समूह आहे. हे वॉटर सोल्युबल आहे, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असतात. तर फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात 4 आहे, म्हणजे एकूण 6 व्हिटॅमिन्स आहेत. 2 व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे. आणि व्हिटॅमिन बीचा हा ग्रुप असतो B1, B2, B6, B12. ओके, हे आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. फॅट सोल्युबल जे असतात स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे जे जीवनसत्व असतात ते आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. या ठिकाणी आपला गोंधळ होऊ शकतो. व्हिटॅमिन सी म्हणजे क व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन के म्हणजे व्हिटॅमिन के. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आहे. तर मित्रांनो आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की व्हिटॅमिन्स हे 2 प्रकारचे असतात, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल 2 प्रकारचं असतो, एक व्हिटॅमिन बीचा एक समूह आहे, ग्रुप आहे, आणि व्हिटॅमिन सी ज्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात, व्हिटॅमिन सी. आणि फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन ए, डी, ई, के. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपण पुढे जाऊया. व्हिटॅमिन्स पुन्हा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात आपण आत्ताच बघितलं होतं की व्हिटॅमिन बीचा एक समूह आहे, ग्रुप आहे. मग कोणते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे? B1 म्हणजे थायामिन, B2 म्हणजे रायबोफ्लॅविन ज्याला म्हणतो आपण, B3 नायसिन, B5 पेंटाथेनिक ॲसिड, B6 पायरिडॉक्झिन, त्यानंतर B4 बायोटीन, B9 फॉलिक ॲसिड, B12 कोबालमिन. आणि व्हिटॅमिन सी जे आहे हा व्हिटॅमिन बीचा समूह आहे. आणि व्हिटॅमिन क ज्याला म्हणतो आहे आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड मीन्स व्हिटॅमिन सी. हे लक्षात घ्यायचं आहे, बरेचदा परीक्षेमध्ये विचारलं जात आहे व्हॉट इज व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी इज नथिंग बट इट इज ए ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन क ज्याला व्हिटॅमिन सी म्हणतो आहे आपण. फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन आहे ए, डी, ई, के त्याला काय म्हणतात? तर फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ए म्हणजे रेटिनॉइक ॲसिड ज्याला म्हटलं जाते त्याला व्हिटॅमिन ए म्हणतात, रेटिनॉल अशा या नावाने पण त्याला ओळखल्या जाते. व्हिटॅमिन डी आहे कॅल्सीफेरॉल म्हणजे व्हिटॅमिन डी. आणि ई म्हणजे टोकोफेरॉल, व्हिटॅमिन ई म्हणजे टोकोफेरॉल. कॅल्सीफेरॉल म्हणजे व्हिटॅमिन डी, रेटिनॉइक ॲसिड व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन के म्हणजे फायलॉग
व्हिनोन. या पद्धतीनं व्हिटॅमिन एला काय म्हणतात, व्हिटॅमिन डीला काय म्हणतात, व्हिटॅमिन ईला काय म्हणतात, व्हिटॅमिन केला काय म्हणतात हे आपण या ठिकाणी बघितलं. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बीचा जो समूह आहे, कॉम्प्लेक्स आहे, यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B9, B4, B9 आपण या ठिकाणी बघतो आहे. तर ह्या B12पर्यंत हा जो एक समूह आहे, या समूहाचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे व्हिटॅमिनचे जे 2 मुख्य प्रकार होते त्याचे उपप्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आणि हे आपण परीक्षेच्या दृष्टीनं, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, हे पण आपल्याला नक्कीच समजलं असेल मित्रांनो. पुढे आपण जाऊया. या ठिकाणी बघा, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स बी आणि सी व्हिटॅमिन आहे आणि फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात ADE, K. मग याचं ॲब्सॉर्प्शन काय आहे? व्हिटॅमिन वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात डायरेक्टली ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड, इंटू द ब्लड. अँड फ्लॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात फर्स्ट इंटू द लिम्फ देन ब्लड. पहिल्या आधी ते लिम्फमध्ये जातं आणि नंतर ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं, शोषल्या जातं. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कसं होतं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचं? वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आर ट्रॅव्हल फ्रीली, मुक्तपणे ते ट्रॅव्हल होतं आहे, ट्रान्सपोर्टेशन होतं आहे आपल्या बॉडीमध्ये, ब्लड वेसलमध्ये. तर फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन असतं मेनी रिक्वायर प्रोटीन कॅरियर. मग फॅट सोल्युबल व्हिटॅमिनचं वाहून नेण्यासाठी त्यांना कॅरियर जे पाहिजे असतं ते प्रोटीन पाहिजे असतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतं ते पाहिजे आहे त्यांना. तर वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात बी आणि सी व्हिटॅमिन, याचं एक्सक्रिशन कसं होतं, शरीराच्या बाहेर कसं केलं जातं? तर किडनी डिटेक्ट अँड रिमूव्ह एक्सेस इन युरिन. लघवीच्या माध्यमातून, युरिनच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी आणि सी जे जास्तचं प्रमाण असतं ते किडनीच्या द्वारे हे युरिनच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन असतं रेस रेडली इरेक्टेड टेन टू रिमेन इन फॅट स्टोरेज. हे फॅट स्टोरेज असतं आणि कधी कधी ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असतं. टॉक्झिसिटी काय आहे? त्याचं विषारीपणाचं जे गुणधर्म असतं. तर वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतं पॉसिबल टू रीच टॉक्झिक लेवल व्हेन कन्झ्युम सम सप्लिमेंट्स. आपण जे सप्लिमेंटरी जे व्हिटॅमिन्स घेतो आहे, अतिरिक्त जे जीवनसत्व घेत आहे त्याची टॉक्झिसिटी आपण होऊ शकते आहे. तर फॅट सोल्युबल व्हिटॅमिनच्या बाबतीत लाईकली टू रीच टॉक्झिक लेवल व्हेन कन्झ्युम फ्रॉम सप्लिमेंट. म्हणून अतिरिक्त जे जीवनसत्व असतं आपल्याला तर आहारामधून हे मिळतंच मित्रांनो, पण आहाराच्या व्यतिरिक्त जे लोक सप्लिमेंट्स घेतं ते कदाचित आपल्याला ते टॉक्झिसिटी त्याचं ठरू शकते आहे. मग रिक्वायरमेंट काय आहे? तर वॉटर सोल्युबल जीवनसत्व जे असतात हे निडेड इन फ्रिक्वेंट डोजेस परहॅप्स 1 to 3 days. आणि फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात निडेड इन पिरियॉडिक डोजेस. हे रोजची काही गरज नसते आहे, म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये, आठवड्यामध्ये अशा प्रकारची या जीवनसत्वाची गरज असते. कोणत्या? फॅट सोल्युबल व्हिटॅमिनची. आपण दोन्हीची आपण तुलना करतो आहे. ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज, एक्सक्रिशन, टॉक्झिसिटी अँड रिक्वायरमेंट. वी डिफरन्स बिटवीन हाऊ इट act on our body, how it work, their function of water soluble vitamins and fat soluble vitamins to our body. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपण आणखी पुढे जाऊया. डिफरन्स बिटवीन वॉटर सोल्युबल विटॅमिन्स अँड फॅट सोल्युबल विटॅमिन्सच्या इथे एक चार्ट दिलेला आहे. या ठिकाणी आत्ताच जे आपण बघितलं त्या ठिकाणी काही चित्रसुद्धा दिलेली आहे की व्हिटॅमिन B1 म्हणजे थायामिन, B2 म्हणजे राइबोफ्लाविन, B3 नायसिन, B5 पेंटोथेनिक ॲसिड, B6 पिरिडॉक्सिन, B7 बायोटीन, B9 फोलेट, B12 कोबॅल्मिन. तर या पद्धतीनं आपण व्हिटॅमिन सी आहे ते खालचं ज्याला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो आहे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन इथे दिलेलं आहे. 4 फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे ADE, आणि त्याचे सोर्स पण दिलेले आहे. कोणते कोणते सोर्स आहे ते पण आपण या ठिकाणी बघतो आहे. त्यानंतर फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन आहे 4 फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन काय त्याचा फायदा होतो आहे? ए व्हिटॅमिन व्हिजनसाठी आहे, आपल्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए आहे, हिरव्या पालेभाज्यामध्ये आहे. आता त्यानंतर आताच गाजर निघालेले आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये ज्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं आहे, हिरव्या पालेभाज्यामध्ये असते. व्हिजनसाठी, आपल्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे रिप्रोडक्शनसाठी, बोन हेल्थ, आपल्या बोनची हेल्थ,
आरोग्य, रिप्रोडक्शन पुनरुत्पादनासाठी आणि दृष्टी म्हणजे व्हिजनसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन डी कशासाठी आहे हे पण फॅट सोल्युबल आहे. स्ट्रेंथन द बोन, आपले बोन स्ट्रॉंग होण्यासाठी अंडी आहे. आपण म्हणतो ना संडे भैया म्हणजे रोज खाए अंडे, यामधून पण आपल्याला मिळतं आहे. वेगवेगळ्या फळभाज्यांमधून मिळतं आहे. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन होत आहे. इम्युन सिस्टीम आपली चांगली होते आहे, मजबूत होते आहे. आणि म्हणून कॅल्शियम आपल्या बोनसाठी महत्त्वाचं असते. व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशामधून पण व्हिटॅमिन डी मिळतं आहे. त्यानंतर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे ई व्हिटॅमिन, हे इम्युन सिस्टीम चांगली होते आहे आणि टॉक्झिन मटेरियल शरीराच्या बाहेर जातं आहे. व्हिटॅमिन ए डी ई के हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहे. के व्हिटॅमिन हे पण फॅट सोल्युबल आहे. आपण या ठिकाणी बघतो आहे ब्रोकोली जी असते, कोबीचा एक प्रकार दिसतो हिरवा, आणि काही जे काही फ्रुट्स आपण पाहतो आहे हिरवे, ब्लड क्लॉटिंगसाठी आणि बोन हेल्थसाठी आहे. मोड आलेल्या कडधान्यामध्ये पण आपल्याला हे व्हिटॅमिन के मिळतं आहे. मग आपण या ठिकाणी त्यांचे सोर्सेस पाहिलेले आहे. सर्व हे चारही जे व्हिटॅमिन आहे ए डी ई के हे फॅट सोल्युबल आहे, स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहे आणि त्याचं आपण फंक्शन पण बघितलेलं आहे, कार्य बघितलेलं आहे. हे आपण ठिकाणी आपण पाहतो आहे हे सर्व फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन के कोॲग्युलेशन, ब्लड कोॲग्युलेशन प्रॉब्लेम, सर्क्युलेशन ऑफ ब्लडसाठी महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन ई जे असते हार्टच्या हेल्थसाठी, कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यासाठी व्हिटॅमिन ईची गरज आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी याची गरज असते व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन डी जे असते फोर्टिफाईड बोन, आपला ब्लड आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी असते. व्हिटॅमिन ए व्हिजन आणि हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. आपण डिफरन्स आहे वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल, वेगवेगळे व्हिटॅमिन्स जे आपण पाहतो आहे कशातून मिळते आहे. आपण पाहतो आहे वॉटर सोल्युबल पोटॅटोमध्ये असणारं, चेरीजमध्ये असणारं, ब्रोकोलीमध्ये असणारं. व्हिटॅमिन बी आणि सी जे व्हिटॅमिन्स असतं हे मॅक्झिमम आपल्याला लिंबू, संत्रा, मोसंबी जे आंबट फळं असतात यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आवळा रिच सोर्स आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आहे. तर या फळांचा वापर आपल्या किवी आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दररोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी आपण घेऊ शकतो आहे आणि ज्याचा योग्य फायदा आपल्या बॉडीला होतो आहे आणि कोणताही त्यापासून वाईट परिणाम होत नाही. कारण एक्सेस जरी झालं तरी ते किडनी काय करतं आहे की शरीराच्या बाहेर टाकतं आहे. फॅट सोल्युबल या ठिकाणी व्हिटॅमिन आहे. या ठिकाणी मांसाहारी पदार्थामध्ये पण हे व्हिटॅमिन आहे. अंडी आहे, फळ आहे, भाज्या आहे. काही ज्या आपण पाहतो आहे काजू बदाम असेल, तीळ असेल, यामध्ये असतं. काही तेलांमध्ये असतं, काही तेल बियांमध्ये असतं, शेंगदाण्यांमध्ये असतं आहे. हे सर्व फॅट सोल्युबल आपण या ठिकाणी पाहतो आहे. फिश पण पाहतो आहे. याचा वापर जो आहे आपल्या आहारामध्ये असावा. या ठिकाणी बघा व्हिटॅमिन एचा सोर्स आपण या ठिकाणी बघतो आहे. कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन ए असतं आहे हे आपण बघतो आहे. फिश आहे, अंडी आहे, ब्रोकोली आहे, त्यानंतर या ठिकाणी आपण लिंबू पाहतो आहे, फिश मांस पाहतो आहे, या ठिकाणी बटर ते आहे आणि वेगवेगळ्या कॅरोट बघतो आहे आपण, त्यानंतर सिमला मिर्च बघतो आहे, कोहळं आहे. या सर्व फळांमध्ये हे व्हिटॅमिन ए असतं आहे. ओके, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ओके मित्रांनो, हे नक्कीच आपल्याला समजलं असेल आणि या चार्ट जर आपण फॉलो केला, याचा जर उपयोग आता आणला आहे, मांस आहे हे, तर आपल्याला नक्कीच व्हिटॅमिन एचा उपयोग आपल्याला होऊ शकते. आपल्या शरीराच्या साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी परत एक चार्ट आहे, वेगवेगळे फ्रूट्स आणि सर्व व्हिटॅमिन ए डी ई के, व्हिटॅमिन ए बी, या ठिकाणी सी, सर्व प्रकारचे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पण या ठिकाणी दिलेलं आहे. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 हा बी कॉम्प्लेक्स जो व्हिटॅमिन्स आहे ते पण आपल्याला या चार्टच्या माध्यमातून बघायला मिळत आहे की सर्व प्रकारचे कारण व्हिटॅमिन्स म्हणजे व्हायटल अमाइन्स आपल्या शरीराला आपली जे शारीरिक प्रक्रिया असतात, ज्या बायोलॉजिकल प्रोसेसेस आहे आपल्या बॉडीच्या, त्या योग्य पद्धतीनं चालू राहण्यासाठी या व्हिटॅमिनची म्हणजे जीवनसत्वाची गरज असते आहे. तर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा जर वापर केला, कारण फूड इज ए मेडिसिन, आपण जे फूड अन्न हे औषध म्हणून वापर जर केला तर नक्कीच आपल्याला डॉक्टरांना जसं ए ॲपल्स अँड ए डे कीप डॉक्टर्स अवे आपण म्हणतो आहे की एक ॲपल आपण खाल्लं की डॉक्टरला दूर ठेवतो, त्याच पद्धतीनं योग्य पद्धतीचा आहार आपण घेतला, फळभाज्यांचा जर आपण वापर केला, वेगवेगळ्या नट्स जे असतात, शेंगदाणे, काजू, बदाम जे काही असतील, तर त्याचा जर योग्य वापर केला
तर आपल्याला एक मेडिसिन म्हणून त्याचा वापर होतो आहे, उपयोग होतो आहे. आपल्यालासुद्धा डॉक्टरांकडे जा आणि आपण आपलं शरीर, आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती मजबूत होऊ शकते आहे. तर वेगवेगळे जे व्हिटॅमिन्स आपण या ठिकाणी पाहिले, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असेल, या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी आपण आत्ताच बघितलं आहे B1 थायमिन आहे, रायबोफ्लॅविन आहे, B2 B3 नायसिन आहे, B5 पॅन्टोथेनिक ॲसिड आहे, B6 पिरिडॉक्झिन आहे, B7 बायोटिन आहे, फॉलेट B9 आहे, B12 कोबाल्बिन आहे, C ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे आणि त्याचे सोर्सेस पण आपण या ठिकाणी बघतो आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, हा व्हिटॅमिन Cचा रिच सोर्स आहे. या ठिकाणी ऑरेंजेस, टोमॅटो, ब्रोकोली, किवी आहे, केल आहे, स्ट्रॉबेरीज आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं जीवनसत्व जे असतात, व्हिटॅमिन्स जे असतात, हे आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात. म्हणून या जीवनसत्वाचा वापर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरासाठी आपण दैनंदिन करावा. माझा राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आहे. हे आपल्याला व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांना शेअर करावं. कारण हा व्हिडिओ मी सर्वसाधारण लोकांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे आणि याचा उपयोग आपल्या समाजामध्ये योग्य आरोग्य राखण्यासाठी व्हावा हीच माझी अपेक्षा आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.